राज्याच्या कुष्ठरुग्ण संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे। प्रत्येकी कुष्ठरुग्णाला दरमहा 6,200 रुपये, पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रत्येकी कुष्ठरुग्ण रुपये 6,000 इतके अनुदान शासनाकडून वाढवण्यात येणार आहे। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे। राज्यात पॅथॉलॉजी लॅबसाठी लवकरच स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे, त्यामुळे अवैध पद्धतीने तपासणी करणाऱ्यांवर कारवाई करणं शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहेत। या स्पर्धा परीक्षांचं आणि मुलाखतीचं संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्यात। विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या सर्व परीक्षा एकाच दिवशीच घेण्यात येणार होत्या, मात्र विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठानं 8 दिवसांच्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत। त्याचं सुधारित वेळापत्रकही जारी करण्यात आलंय। माढाचे जनता दरबार आता राज्यभरात होणार आहे। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे। पहिल्या जनता दरबारात दिनात 6 अर्जदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं MMRDAनं हालचाली सुरू केल्यात। या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी MMRDA कडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। ही मेट्रो मार्गिका 38 किलोमीटर लांबीची असून तिच्यावर एकूण 15 स्थानकं असतील। रत्न दागिन्यांच्या निर्यातीत 23% घसरण झाली। अमेरिका आणि चीनमधून मागणी कमी झाल्यामुळे भारताची निर्यात घसरण फेब्रुवारीमध्ये 21,085 कोटी रुपयांवर मर्यादित राहिली। द जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलिंग याबाबतची माहिती दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होतीये। बाजारात सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं कांद्याचे दर प्रति किलो 10 ते 15 रुपये झालेत। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये कांद्याचं उत्पन्न वाढलंय, त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण होतीये। राज्यात 1 एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे। सातबारा उतार्यावरील गावातील सर्व मृत खातेदारांची नावं कमी होणार आणि त्या ठिकाणी वारसांची नावं लागणार आहेत। आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे राज्य सरकारनं जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापुरात जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्यामुळे सिटी डेंटल अँड इम्प्लिमेंट सेंटरला 1 लाख रुपयांची दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे। हॉस्पिटलला दैनंदिन वापरातून निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकल्याचं महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या निदर्शनास आलं आणि यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करत हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे। बदलापूर पालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे। आतापर्यंत 121 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। पालिकेने यंदा 82 कोटींच्या कर वसुलीचं उद्दिष्ट समोर ठेवलंय। आतापर्यंत 62 कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहेत। 31 मार्चपर्यंत उर्वरित 20 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत। सांगलीतील नागरिकांवर लादण्यात आलेली अन्यायकारक घरपट्टी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार विश्वजित कदमांनी ही मागणी केली। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून देण्यात आलेल्या तात्पुरती स्थगितीऐवजी 5 पट घरपट्टी कर रद्द करा असं कदम म्हणाले। सांगलीच्या मिरजेत 3 जणांना अटक करण्यात आली आहे। देशी बनावटीचं पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली। आरोपींकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल, 3 जिवंत काडतुस आणि 1 कार असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगलीत वन्य प्राण्यांची शिकार करून रील बनवणं एका तरुणाला महागात पडलंय। सोशल मीडियावर शिकारीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी वनविभागानं एका तरुणाला अटक केली आहे। शिकारीसाठी वापरण्यात आलेला कुत्राही वनविभागानं ताब्यात घेतलाय। मुरबाडमध्ये वामन म्हात्रे यांनी मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। 1 एकर शेतीत त्यांनी 16 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे। विशेष म्हणजे यात कोबी, फ्लॉवर आणि नवलकोल या 3 भाज्यांचा समावेश आहे। सेंद्रिय खतांचा वापर करत त्यांनी भाजीपाला पिकवला। यावेळी तरुणांनी शेतीकडे वळण्याचं आवाहन त्यांनी केलं। मुंबईतील स्थानिक न्यायालयानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी गौरी भानू यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय। बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे।
एमपीएससीच्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीनं करण्यासाठी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। ही नियुक्ती तातडीनं झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील सेवा देणाऱ्या 17 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली आहे। 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती, मात्र 2005 पूर्वी ज्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली असेल त्यांना पेन्शन लागू करावी असा निर्णय शासनाने घेतलाय। त्यानुसार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू केली आहे। यावेळी शिक्षकांनी आयुक्तांचे आभार मानले। मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। नालेसफाईच्या कामांसाठी मनपानं 240 कोटींचं टेंडर काढलंय, मात्र गैरव्यवहार टाळण्यासाठी मनपानं एआय तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई मनपाच्या या निर्णयाचं आमदार रोहित पवारांनी स्वागत केलंय। जेएनपीटीला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या मार्गाची लांबी 28 किलोमीटर असणार आहे। त्यासाठी 4500 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आहे। हा रस्ता मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाला जोडला जाणार आहे। माशांचे भाव गगनाला भिडलेत। होळीनिमित्त कोळी बांधव सुट्टीवर असल्यानं खोल समुद्रात मासेमारी करायला गेले नसल्यामुळे मासेमारी बंद आहे। त्यामुळे मासळीचा भाव वाढलाय। पापलेट, सुरमई, हलवा, जिताडा हा 1000 रुपये किलो दरानं विकला जातोय। पुढील आठवड्यात कोळी बांधव पुन्हा मासेमारी सुरू करणार आहेत आणि त्यानंतर मासळीचे दर कमी होतील अशी आशा आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधक अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आग्रही आहेत, त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता ड्युटी बजावणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यात संवाद झाला। विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला। त्यांच्यात विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होतं, मात्र ते दिलेले नाहीत। आता औरंगजेबाच्या बहिणीला 2100 रुपये द्यायला सुरुवात केली असंही त्यांनी म्हटलंय। शक्ती कायद्यात महिलेवर अत्याचार झाला तर त्या प्रकरणातील आरोपीला थेट फाशी देण्याची तरतूद आहे असं विधान अनिल देशमुखांनी केलं। मात्र केंद्र आणि राज्य सरकार या कायद्याकडे कानाडोळा करतंय। लवकरात लवकर शक्ती कायदा मंजूर करून अंमलात आणावा अशी मागणी देशमुखांनी केली आहे।